अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सांगली फाटा येथील उड्डाण पुलावर आज सायंकाळी 4 वाजण्यास सुमार एका अज्ञात वाहनाने मालवाहतूक करणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षा चालक गंभीर जखमी झाला असून रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे। या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक तब्बल 4 तास विस्कळीत झाली होती। मिळालेल्या माहितीनुसार रिक्षा चालक गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीतून कास्टिंग घेऊन शिरोलीकडे येत असताना सायंकाळी 4 वाजण्यास सुमार सांगली फाटा उड्डाण पुलावर एका अज्ञात वाहनाने रिक्षाला पाठीमागून जोराची धडक दिली। या धडकेत रिक्षा महामार्गावरच पलटी झाली। अपघाताची माहिती मिळताच शिरोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांनी अपघातग्रस्त रिक्षा बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला। मात्र सध्या महामार्गाचे काम सुरू असल्याने आणि अपघातामुळे लागलेल्या रांगांमुळे रात्री 8 वाजेपर्यंत या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। सुमारे 4 तास वाहनधारकांना या कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।